विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. ज्ञानवादान इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपलं सर्वांचे स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, 9 जून 2023 शिफ्ट 3 म्हणजे जो रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग याचा जो पेपर होता, तर या एक्झाममध्ये आलेले 10चे 10 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेणेकरून अपकमिंग ज्यांचाही पेपर आहे त्यांना आयडिया येईल की कोणत्या सेक्शनमधून प्रश्न विचारले जातात. पहिलाच क्वेश्चन होता की फंक्शन ऑफ DCS. तर आपण काय करा, क्रोमवर DCS सर्च करा, गुगलवर सर्च करा आणि बघा DCS काय त्याच्याबद्दलची माहिती घ्यायची आहे. त्यानंतर होतं व्हॉट इज अ स्मार्ट फॅक्टरी. हे जे क्वेश्चन आहेत ना, तर लक्षात घ्या, हे जे क्वेश्चन आहे ते आपले इंडस्ट्री 4.0 जी क्वेश्चन बँक आहे त्यामध्ये ऑलरेडी कवर केले आहे आणि हा क्वेश्चन जसाचा तसा विद्यार्थी मित्रांनो आला होता. त्यानंतर पुढे आहे व्हॉट इज अ मेकनायझेशन. मेकनायझेशन म्हणजे काय, तर 4 ऑप्शन होते की म्हणजे मनुष्यांचा वापर न करता मशीनने काम करणे, सगळं काम मशीनने करणे, असे 3-4 ऑप्शन होते. त्यापैकी तुम्हाला एक ऑप्शन या ठिकाणी निवडायचा होता. त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता की ॲडव्हान्टेजेस ऑफ बायोडिग्रेडेबल प्लास्टिक ओव्हर ट्रॅडिशनल प्लास्टिक. तर याचं योग्य आन्सर होतं की जे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहे ना, ते लवकर डिग्रेड होतं आणि इन्व्हायरमेंट फ्रेंडली असतं. हा ऑप्शन होता, सोपा प्रश्न होता. त्यानंतर पर्पज ऑफ ऑटोनॉमस व्हेकल सेन्सर फंक्शन ऑफ सिस्टीम. तर याचं योग्य आन्सर काय होतं की जेवढे सेन्सर आहेत ना त्यांना इंटिग्रेट करण्याचं काम याचं होतं. 4 ऑप्शन मला माहीत नाही, परंतु योग्य आन्सर काय की सर्व सेन्सर इंटिग्रेट करण्याचं काम ऑटोनॉमस व्हेकल सेन्सर करत असते. त्यानंतर मेन कंपोनंट ऑफ IoT डेटा स्टोरेज अँड रिट्रायवल. याच्यात वेगवेगळे ऑप्शन होते. सेन्सर होता, त्यानंतर गेट सिस्टीम एक होता आणि अजून एक होता आणि ऑल ऑफ दी अबो होतं. तर याचं योग्य आन्सर काय पाहिजे होतं, ऑल ऑफ दी अबो. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता कंपोनंट ऑफ IoT कन्वर्टिंग डिजिटल सिग्नल इंटू फिजिकल. आता हा थोडा काय आहे की फसवा क्वेश्चन आहे, कारण की यांनी देताना ह्या ठिकाणी 2 ऑप्शन दिले होते. एक तर होता ॲक्च्युएटर आणि एक तर होता सेन्सर. काही विद्यार्थ्यांनी सेन्सर सिलेक्ट केला असेल, परंतु क्वेश्चन काय विचारला होता की डिजिटल सिग्नलला फिजिकलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सेन्सर काय करतो, फिजिकल जे ॲक्शन असतात त्याला डिजिटलमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतो, परंतु डिजिटल सिग्नलला फिजिकल ॲक्शनमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं, तर ॲक्च्युएटर. त्यामुळे याचं योग्य आन्सर ॲक्च्युएटर होतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता क्वेश्चन क्रमांक 8 पर्पज ऑफ बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम इन इलेक्ट्रिकल व्हेकल. तर बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमचं पर्पज काय, तर याचं योग्य आन्सर होतं ऑल ऑफ दी अबोज. कारण की वरचे जे 3 ऑप्शन होते ना, ते सर्व काय होते की याच्याशीच रिलेटेड होते. त्यामुळे ऑल ऑफ दी अबो योग्य उत्तर आहे. आणि मी तुम्हाला एक आवर्जून सांगेल, जर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि जर तुम्हाला कोणतंच क्वेश्चनचा आन्सर येत नाही आणि ऑल ऑफ द अबो असेल ना, तर ऑल ऑफ द अबो सिलेक्ट करा. 5 पैकी 4मध्ये तेच उत्तर असतं. आणि काही मुलांचे काय क्वेश्चन होतं की इंग्लिश आणि मराठी ॲट अ टाईम तुम्हाला स्क्रीनवर दिसतं का, नाही. तर तुम्हाला काय करायचं असतं, इंग्लिश क्वेश्चन असतो परंतु वरती व्ह्यू ॲज इंग्लिश असतो, वरती एक टॅब असतो कोपऱ्यामध्ये व्ह्यू ॲज. तुम्ही मराठी केलं की तो क्वेश्चन लगेच मराठीत होईल, इंग्लिश केलं की लगेच इंग्लिशमध्ये कन्वर्ट होतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता ॲप्लिकेशन ऑफ ISA 100.11a डोमेन. तर हा विद्यार्थी मित्रांनो ड्रोन टेक्नॉलॉजीवरचा प्रश्न होता. त्यानंतर एक क्वेश्चन क्रमांक 10 होता, अवघड क्वेश्चन होता. क्वेश्चन काय होता की व्हाईल रिव्ह्यूविंग युअर इंटरनल एरिया ऑफ ऑपरेशन ऑन एरियल मॅप यू स्पॉट अ ग्रे मार्क VR 1667 अँड VR 1668 नियर बाय. डू दिस इमेज रिप्रेझेंट रिस्क टू टास्क. तर ड्रोन टेक्नॉलॉजीवरचा हा प्रश्न होता, डिफिकल्ट क्वेश्चन होता. त्यानंतर लक्षात घ्या, RSCचा पेपर होता, परंतु परीक्षेत कोणता क्वेश्चन विचारला की ड्रिलिंग ऑपरेशन खालीलपैकी कोणते ऑपरेशन ड्रिलिंगनी करत नाही. तर त्याचं योग्य आन्सर काय होतं, ऑप्शन होते टॅपिंग होतं, रिमिंग होतं, काउंटर सिंकिंग होतं आणि टर्निंग ऑपरेशन होतं. तर कोणतं ऑपरेशन केलं जात नाही ड्रिलिंगनी, तर टर्निंग योग्य उत्तर होतं. क्रॉस सेक्शन ऑफ फ्लॅट फाईल देखील विचारलेला होता. त्यानंतर रेफ्रिजरेशन सायकलवर प्रश्न होते. ऑब्वियसली RSCचा पेपर होता त्यामुळे त्यावर होते. आणि ज्याही विद्यार्थ्यांनी आपली टेस्ट सिरीज घेतली होती त्यांना विद्यार्थी मित्रांनो ट्रेड थिअरीमध्ये 7 ते 8 क्वेश्चन जसेचे तसे आले होते आणि इंडस्ट्रीमध्ये देखील 5 ते 6 क्वेश्चन आपल्याच क्वेश्चन बँकमधून आलेले आहे. आणि लक्षात घ्या, 1 मार्क 2 मार्क खूप महत्त्वाचे आहेत. जर आपल्याला इंडस्ट्री 4.0 आणि ॲडव्हान्स मॉडेल तुम्हाला काय सांगितलं, 30 क्वेश्चन ट्रेडचे असतात, 5 क्वेश्चन हे कॉमन इंडस्ट्री 4.0चे टॉपिक आणि 5 क्वेश्चन हे डेडिकेटेड 7 टॉपिक यावर विचारले जातात. ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C यामध्ये 19 टॉपिक कवर आहे. ग्रुप Aचे 19, ग्रुप Bचे 19, ग्रुप Cचे 19 टॉपिक कवर आहे. क्वेश्चन बँक आहे ही परचेस करायचं असेल तर 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. कोपा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ICTSM ड्रेस मेकिंगसाठी सेम क्रमांकावर व्हॉट्सअप करा. इलेक्ट्रिशियन वायरमॅनसाठी व्हॉट्सअप करा. कार्पेंटर सर्वे ड्रॉट्समन सिव्हिल यासाठी देखील व्हॉट्सअप करू शकतात. त्यानंतर MMEचा पेपर झाला आहे, मेकॅनिक डिझेल ट्रॅक्टर मेकॅनिक यासाठी देखील तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात. त्यानंतर ग्राइंडर, फिटर, मशिनिस्ट, RSC, वेल्डर, टर्नर टूल अँड डाय मेकर, शीट मेटल वर्कर, मशीन टूल मेंटेनन्स, प्लंबर, ड्रॉट्समन मेकॅनिक
यापैकी ज्या टेस्ट बाकी असेल तुम्ही परचेस करू शकतात. आणि लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.